तर इथे ना सर्वात पहिले आहे ना काय करू, तर एक एन नावाचं एक व्हेरिएबल घेतलं. एनला मी व्हॅल्यू दिली 10 आणि सेमिकोलन केलं. एंटर की प्रेस केली. आता हा ओपनिंग करली खाली घेऊ आपण. आता मला एन प्रिंट करायचं आहे, तर प्रिंट टॅप वापरलं, राउंडेड ब्रॅकेट, आता डबल कोट, %d आणि ह्या ठिकाणी कॉमा केलं आणि एन प्रिंट केलं. या कोडमध्ये काही एरर आहे का रन होईल रे सक्सेसफुली? काय वाटतं? हो, बरोबर आहे, ही चूक आहे. तर ही मी तू काढली. अजून सांग, अजून काही चूक आहे का सगळं बरोबर आहे? माझ्या मते अजूनही एरर आहे. आता मी रन करते, एरर आली ना, आता ती काढ. बरोबर आहे. तर ह्याला त्याला सांगावं लागतं, त्यात होल नंबर आहे ना, तर त्याचा डाटा टाईप इंटिजर आहे. आता मी रन करते, ही एरर तू काढली, 10 व्हॅल्यू प्रिंट केली. आता बघ, एक व्हेरिएबल आहे, त्याच्याकडे एक व्हॅल्यू आहे, बरोबर. आता मला अजून एक व्हेरिएबल हवा, कॉमा एम नावाचा, तर त्यात मी दुसरी व्हॅल्यू स्टोअर करू शकते, बरोबर. अशा मला टोटल 5000 व्हॅल्यू स्टोअर करायच्या आहे. तर मी किती व्हेरिएबल घ्यावे त्याच्यासाठी? 5000. हा, हे बघ, 2 व्हेरिएबलला 2 व्हॅल्यू. तर मला 5000 व्हॅल्यूसाठी मी किती व्हेरिएबल घेऊ? 5000 घ्यावे लागतील, बरोबर. पण तेवढं मॅनेज करणं तर शक्य नाही, एवढे व्हेरिएबल आणि एवढ्या व्हॅल्यू. मग ह्याला पर्याय काय आहे? तर ह्याला पर्याय आरे. आरे काय करतो माहिती का? आरे एकच व्हेरिएबल वापरतो आणि त्याला कसं हँडल करतो की जेणेकरून तो 5000 व्हॅल्यू मॅनेज करेल. तर हा लूप पण वापरायचं. आणि कसं तो वापरतो आरे बघूया आपण. तर आता बघ, आरे आरे हा टॉपिक कसा आहे, तर सुरू करू. हे बघ, जसं आपण डाटा टाईप देतो ना, तसं ह्याने डाटा टाईपच दिलेला आहे. इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टरला डाटा टाईप देतो, तर आरेला पण डाटा टाईप येईल की तो आरेमध्ये डाटा कोणत्या टाईपचा असेल. होल नंबर असेल तर इंटिजर येईल, फ्लोट व्हॅल्यू हवी असेल तर इथं फ्लोट येईल, कॅरेक्टरचं कलेक्शन करायचं असेल तर इथं कॅरे, आरेचं नाव येईल आणि इथं साईज येईल. त्यानंतर पुढे जाऊ. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर 5 नंबरचं कलेक्शन हवं असेल तर डाटा टाईप इंटिजर होल नंबरसाठी हे त्याचं नाव 5चं कलेक्शन घ्या. त्यानंतर पुढे जाऊ आपण. हा, ह्या ठिकाणी तुम्ही असंही लिहू शकता, डाटा टाईप, आरेचं नाव, त्याची साईज आणि व्हॅल्यू ह्या ठिकाणी डायरेक्टच आपण असाइन केल्या, असंही चालतं. फॉर एक्झाम्पल, ह्यांनी दिलेले इंट घेतले, आरेचं नाव घेतलं, किती व्हॅल्यू घेणार आणि त्या व्हॅल्यू इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये 5 आहे तर 5 व्हॅल्यू त्याला असाइन केल्या. म्हणजे हा पार्ट झाला तुझा डिक्लेरेशन आणि हे तू व्हॅल्यू त्याला असाइन केली, म्हणजे 5चं कलेक्शन तू घेतलं. पुढे जाऊ आपण. आता 5 असेल तर 3 व्हॅल्यू घेतल्या तर चालेल का? चालतं. म्हणजे आहे कॅपॅसिटी 5ची, पण 2 व्हॅल्यू कमी स्टोअर केल्या, चालतं. कमी जास्त घेऊ नाही शकत, पण कमी चालतं. म्हणजे ह्या ठिकाणी 5 दिलं आणि 20 व्हॅल्यू स्टोअर करायच्या नाही, तसं नाही. आता इथं साईजच मेन्शन नाही केली आणि इथं मग जेवढ्या व्हॅल्यू असतील त्या वाईज कंपायलर साईज घेऊन टाकेल.
तो स्वतः ॲझ्युम करतो. त्यानंतर RNA एलिमेंट इंडेक्स हा ॲक्सेस करण्यासाठी बघूया त्याला कसं. हे बघ, हे डिक्लेरेशन, हे इनिशियलाइज, माय नंबर 0. आता हा जो 10 असतो ना, याचा इंडेक्स 0 आहे. आपण आहे ना ह्याला एक काम करूया. वर्ड मध्ये घेऊ, कंट्रोल A, कंट्रोल V. आता ह्या ठिकाणी ना इथे हा जो आहे ह्याची इंडेक्स 0 आहे, ह्याची 1 आहे, ह्याची 2 आहे, ह्याची 3 आहे, ह्याची 4 आहे. तर 0 पासून कॅल्क्युलेट करतो. तर ह्या ठिकाणी माय नंबर 0 पोझिशनवर कोण आहे? 10. तो प्रिंट करेल. तसंच मला हा पण प्रिंट करायचा असेल तर इथं काय द्यावं लागेल? 1. या पद्धतीने तर अरे असा ॲक्सेस होतो. तर ह्याला आपण रन करून बघूया. ह्याला मी आय थिंक मी हे केलं होतं ना, ह्याला कॉपी करते आणि डाटा इथे कंट्रोल A, कंट्रोल V हा मी रन केला. इथपर्यंत कळाला. इथपर्यंत रन करून बघायचा हा कोड करता येईल. हा माय नंबर आहे ना, एवढा मोठा आरेचं नाव घेण्यापेक्षा सिंपल एनचा आरे घेतला तरी चालतं. आणि इथं पण आपण काय करू, एन आपल्याला टायपिंग कमी. ती कशासाठी घ्यावी? आपण त्या कशाचा काय डाटा स्टोअर करतोय त्यानुसार नाव घ्यायचं. आता आपल्याला एन नंबरसाठी, नंबरच्या कलेक्शनसाठी चालतं शॉर्ट नाव दिलेलं. रन करून बघ.